हे रात्रभर मुसळधार असा पाऊस झालाय। काल पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडली आहे, तर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील काही महत्त्वाचे मार्ग देखील बंद झालेत। काही ठिकाणी पर्यायी वाहतूक ही सुरू आहे। शाळांना 2 दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। कोल्हापुरात पुन्हा महापूर अशी स्थिती निर्माण झाली आहे। संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलं आहे। राधानगरी धरणाचे स्वयंचलित 6 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 44.4 फुटावर येऊन पोहोचली आहे। शहरातील काही भागांमध्ये पाणी येण्यासही सुरुवात झाली आहे। तर इचलकरंजीमध्ये देखील काही मार्ग बंद झाले आहेत। तर शिरोळमधील काही गावांमधील नागरिकांच्या स्थलांतरास सुरुवात केली आहे। राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। तर या भागामध्ये मुसळधार पाऊस पडतो। जिल्ह्यातील 500 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। कोल्हापूर, रत्नागिरी तसेच कोल्हापूर गगनबावडा मार्ग बंद असणार आहे। कोल्हापूर गारगोटी मार्गासह 40हून अधिक मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत। कोल्हापुरात पावसानं जोर धरल्याचं पाहायला मिळते। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे। माझ्या पाठीमागची संपूर्ण दृश्य पाहू शकता। ही जी दृश्य आहेत पंचगंगा नदी परिसराची ही दृश्य आहेत। पंचगंगा नदीला सध्या पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। शहरातल्या विविध ठिकाणी पाणी येत असल्याचं पाहायला मिळते। ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय जी पंचगंगा नदी घाट परिसरातली आहे। पंचगंगा नदीची जी पाणी पातळी आहे ती सध्या 44.9 फुटांवरून पोहोचलेली आहे आणि आज दुपारपर्यंत 45 फुटांनी ओलांडून पुढे पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। राधानगरी धरणाचे जे स्वयंचलित दरवाजे 7 पैकी 6 दरवाजे सध्या उघडलेले आहेत। त्यामुळं जवळपास 10,068 क्युसेक पाण्याचा विसर्ग राधानगरी धरणातून सुरू झालेला आहे। त्यामुळं या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळं प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। जिल्ह्यातल्या जवळपास 500हून अधिक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। कोल्हापुरातल्या आंबेवाडी, चिखली या गावांना पुराचा नेहमी फटका बसत असतो। या गावातल्या नागरिकांनी स्थलांतरित केलेलं आहे। काही नागरिक अद्यापही स्थलांतर केलेलं आहे। त्यांना प्रशासनाकडून वारंवार विनंती करण्यात येते की स्थलांतर करा आणि सतर्कतेचा सूचना त्यांना जारी करण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण कोल्हापुराची जर परिस्थिती पाहायची झाली तर कोल्हापूरची जी पूर परिस्थिती आहे ती सध्या गंभीर परिस्थिती असल्याचं पाहायला मिळते। जर आज दिवसभर जर का पावसाचं प्रमाण जर का असंच राहिलं तर कोल्हापुरात या संपूर्ण पूर परिस्थितीचा गंभीर रूप पाहायला मिळेल। महापुराची परिस्थिती कुठे तर सध्या पाहायला मिळते। त्यामुळे प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर। कोल्हापुरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। शहरी भागात काही घरांमध्ये पाणी शिरलंय। शाहूपुरी परिसरातील कुंभार गल्लीत पाणी आलं आहे। या परिसरातील नागरिकांच्या घरातही पाणी आलंय। त्यानंतर त्यांना संपूर्ण पाणी घराबाहेर काढण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली आहे। कुंभार व्यावसायिक या संपूर्ण परिसरात राहतात। काही गणपतीच्या मूर्ती आणि प्रापंचिक वस्तू पाणी